सकाळ आणि तुम्हाला माझा म्हणजे वेदिकाचा पन्हाळामधून नमस्कार। तर तुम्हाला माहिती असेल त्याच्या पहिलेचे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर आम्ही आलो आहोत कोल्हापूरला आणि देवीच्या दर्शनाचा व्लॉग आलेला आहे, आपला ज्योतिबा दर्शनाचा व्लॉग आलेला आहे आणि आता आपला तिसरा व्लॉग आहे पन्हाळाचा व्लॉग। तर व्लॉग एंडपर्यंत बघायला विसरू नका, खूप सारं प्रेम द्या आणि मस्त मस्त नजारे बघायला चला। आता थोडीशी रहदारी पण वाढली होती आणि सीन खूप जास्त चांगले दिसत होते कारण सगळं धुकं थोडं कमी झालं होतं। तर तुम्ही सीन बघा, एन्जॉय करा। आय नो थोडं नाही खूप जास्त शेक होऊन राहिलेले बिकॉज रस्तेच तसे होते, आय कुडंट हेल्प इट। पण तुम्ही एन्जॉय करायचा प्रयत्न करा। मी माझं बघ थोडं बंद करते आणि जेव्हा आपला गड येईल तेव्हा मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते। तर आपण पोहोचले पन्हाळगडावर आणि इथे असं नाही आहे की तुम्ही एका ठिकाणी पोहोचले आणि बस मग तिथून तुम्ही सगळं आसपास बघायचं, तसं नाही आहे। खूप जास्त एरिया आहे, सारखं ट्रॅव्हल करावं लागतं। सो तुम्ही जेव्हा प्रायव्हेट अशी ऑटो बुक कराल ना तुम्हाला ते सोपं जाईल कारण की खूप सारे एरियाज बघावे लागतात आणि एवढं पायी फिरणं शक्य नाही आहे। तर आपली ऑटो बुक केली तर तुम्हाला खूप छान बघता येईल। 2-3 पॉईंट झाल्यानंतर आपण इथे पोहोचलो आहे जिथे बाजीप्रभू देशपांडे यांचा स्टॅच्यू उभारला आहे। तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल तर तुम्हाला सांगते, पन्हाळगड म्हणजे पावनखिंडवाला गड। येस, कारण सगळ्यांनी पिक्चर वगैरे बघितलेला असेलच, तर ज्यांना असा इतिहास नाही माहिती त्या पिक्चर थ्रू इतिहास माहिती आहे त्यांच्यासाठी सांगते, पण बाकी आपला इतिहास आपल्याला माहिती असायलाच पाहिजे। तर इथे 2 ते 3 असे खूप जास्त मेजर पॉईंट्स आहेत जे तुम्ही बघितलेच पाहिजे। 3 दरवाजा आणि धारभाव म्हणून, आणि हे ॲक्च्युली म्हणजे एक पाण्याचं ठिकाण आहे असं, आणि इथून पण व्ह्यू खूप सुंदर आहे। तुम्ही पुढे बघाल मी व्ह्यू पण दाखवते। आणि माझी मॉम पण आहे आणि माझी मॉम खूप खुश आहे। मला माझ्या आईला खुश बघायला खूप आवडतं। त्यांनी आपल्यासाठी खूप केलं असतं, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी खूप केलं असतं आणि आपल्याला जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा आपल्याला त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे आणि बस त्यांना खुश बघितलं पाहिजे। त्यांनी आपल्यासाठी खूप केलं आहे आणि आता आपला टाईम आहे, तर आपण बिझी आहे हे आहे ते असं नाही केलं पाहिजे। आपण त्यांच्यासाठी टाईम काढला पाहिजे, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या पाहिजे। तर तुम्ही पण जर फक्त फ्रेंड्ससोबत वगैरे फिरणाऱ्यातले असाल किंवा सोलो फिरणाऱ्यातले असाल तर प्लीज आपल्या आईवडिलांना घेऊन जा। फॅमिलीसोबत वर्षातून एक ट्रिप तरी करा, छोटीशी करा, आसपास करा, पण नक्की करा। तर इथे आल्यानंतर जसं मी सांगितलं की खूप दूर वगैरे पॉईंट्स आहेत, पण सगळे मेन 4 ते 5 पॉईंट्स मेन आहे, जसं की 3 दरवाजा आणि अंबरखाना वगैरे हे सगळं बघितलंच पाहिजे। छत्रपती संभाजी महाराजांना जिथे नजर कैदेत ठेवलं होतं ते सुद्धा इथेच आहे, तर ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे। तर असं नीट जरा एक्सप्लोर करत बघा, आपला इतिहास समजून घ्या। या टायमाला इथे येऊन हे सगळं बघायचं ना, डिसिजन माझ्या लाईफमधला बेस्ट डिसिजन होता असं मला वाटतं। सकाळी येण्याचे सगळ्यात मोठे फायदे मला जे सगळीकडे दिसत आहेत ते ना, लक्ष्मी मंदिराच्या इथे महालक्ष्मी मंदिराला मला अजिबात गर्दी नव्हती, ज्योतिबा मंदिराच्या इथे सुद्धा अजिबात गर्दी नव्हती देवाच्या कृपेने। आणि आम्ही आता इथे आलो आहे पन्हाळगडाला, तर इथे सुद्धा तुम्ही बघा माझ्या मागे कोणीच नाही आहे, कोणीच नाही आहे, फक्त आम्ही आहे। सो आम्ही हवं तेवढा वेळ थांबू शकतोय, हवं तेवढं बघू शकतोय, निरखू शकतोय, अगदी डोळे भरून बघू शकतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास जवळून बघू शकतोय। खूप मस्त वाटतंय। तर हा आहे अंबरखाना। हे जे तुम्हाला वरती होल्स दिसत आहेत ना, इथून ते पॅक केले जातात आणि जेवढं हवं आहे तेवढं धान्य काढलं जातं खाली। इथे खाली धान्य काढलं जायचं, धान्य वाटलं जायचं त्यावेळेसची गोष्ट। आणि हे आहे छत्रपती संभाजी महाराजांना जिथे नजर कैदेत ठेवली होती ती जागा। एकदम क्लॉस्ट्रोफोबिक आहे, पण इथून पण नजारा खूप छान होता।
तुम्हाला पण नजारे आवडले असतील, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज खूप सारं प्रेम द्यायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करा, आपल्या लोकांसोबत शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि असंच माझ्या व्हिडिओजला खूप सारं प्रेम करत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकन दाबायला विसरू नका. मी तुम्हाला भेटते नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद हा व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. बाय बाय.